हॅलो फ्रेंड्स, रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुत्रदा एकादशी व्रत 2025 शुभ मुहूर्त, विधी, व्रत पारण व उपाय काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पौष पुत्रदा एकादशी ही या वर्षातील शेवटची एकादशी आहे, त्यामुळे ही महत्त्वपूर्ण आहे. जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आता पौष महिना सुरू झाला असून या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. पौष पुत्रदा एकादशी ही भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे धनलाभ होतात व व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यता अनुसार जे विवाहित दाम्पत्य संतान प्राप्तीची इच्छा ठेवतात व आपली संततीचे भविष्य चांगले व्हावे म्हणून मनोकामना करतात, त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे. ह्या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा मिळते. वैदिक पंचांगानुसार 30 डिसेंबर ह्या दिवशी ह्या वर्षातील शेवटची एकादशी पौष पुत्रदा एकादशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करून व्रत केले पाहिजे. धार्मिक मान्यता अनुसार पौष पुत्रदा एकादशी व्रत केल्याने साधकाच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते. ह्या व्रताचे पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी या दिवशी केले जाते. पौष पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त. पौष पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर 2025 मंगळवार ह्या दिवशी असून सकाळी 7:50 सुरू होत असून 31 डिसेंबर 2025 बुधवार ह्या दिवशी सकाळी 5 वाजता समाप्ती होत आहे. पौष पुत्रदा एकादशी व्रत 2025 पारायण वेळ. एकादशी पारायण दुसऱ्या दिवशी केले जाते. पौष पुत्रदा एकादशी पारायण 31 डिसेंबर 2025 बुधवार ह्या दिवशी करावयाचे आहे. या दिवशी व्रत पारायण करण्याची वेळ दुपारी 1:29 सुरू होत असून 3:33 समाप्ती होत आहे. या वेळेमध्ये आपण कोणत्या वेळीसुद्धा पारायण करू शकता. पौष पुत्रदा एकादशी व्रत पारायण विधी. सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. मग घरातील देवघर साफ करून गंगाजल शिंपडा. मग जगाचे पालनहार भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा. मग दिवा लावून आरती करा. मंत्र जाप व विष्णू चालीसाचा पाठ करावा. सात्विक भोजन करा. जेव्हा भोग दाखवाल तेव्हा तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. मग प्रसाद सेवन करा. ह्या दिवशी मंदिर किंवा गरीब लोकांना अन्नदान व जीवनावश्यक वस्तू दान करा. द्वादशीच्या दिवशी दान केल्याने व्रत केल्याचे पूर्ण फळ मिळते व आपल्याला जीवनामध्ये कशाची सुद्धा कमतरता होत नाही. पुत्रदा एकादशी उपाय. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही पुत्रदा एकादशीने होत आहे, म्हणून ह्या दिवशी खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्या. त्याचबरोबर दीपदान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी व सकारात्मक ऊर्जा येते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.